नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र महाजन आणि आपण आजच्या स्थितीत आंब्याच्या बागेची मोहराची स्थिती पाहत आहात. तर मित्रांनो, बागेमध्ये जवळपास 90% झाडांना अशा पद्धतीने फ्लावरिंग आलेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांना ज्यांच्या बागांमध्ये अशी स्थिती असेल, अशा शेतकरी बांधवांनी बागेचा ताण तोडून आता पाणी सुरू करायला काही हरकत नाही. मित्रांनो बागेचा ताण तोडताना आधी कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे आणि नंतर प्रत्येक 2 दिवसाच्या आड हळूहळू पाणी वाढवत जायचं आहे, म्हणजे आपली फुलगळ होणार नाही. आणि मित्रांनो, बागेचा ताण तोडल्याच्या नंतर साधारण 3ऱ्या किंवा 4थ्या पाण्याला आपण 13-40-13 एकरी 3 किलो आणि बोरॉन 1 किलो या प्रमाणामध्ये ड्रीपमधून सोडून घेतलं तर आपल्याला सेटिंग चांगली मिळू शकते. या विद्राव्य खतांनी मित्रांनो फळगळ थांबू शकते, फुलगळ थांबू शकते. तसेच मित्रांनो, अशा स्थितीमध्ये वातावरण जर क्लिअर असेल आणि मोहरवर कुठल्याही प्रकारचं कीड रोग दिसत नसेल तर फवारणी करायचा प्रयत्न करू नका, कारण अशा स्थितीमध्ये मधमाशा भरपूर प्रमाणामध्ये बागेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. जोरदार सेटिंग चालू आहे, मधमाशा भरपूर प्रमाणात दिसत आहेत. त्याच्यामुळे फवारणी करण्याच्या भानगडीमध्ये शक्यतो पडू नये रासायनिक औषधांची. अशा पद्धतीने जवळपास सर्वच झाडांवर मित्रांनो आता चांगल्या प्रकारे फ्लावरिंग झालेली आहे. अगदी आतील झाडांवर सुद्धा फ्लावरिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे. अगदी आतले शेंडेसुद्धा असे मोहराने भरगच्च भरलेले आहेत मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.